शिक्षण म्हणजे फक्त चार भिंतीतील वर्ग नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारा जीवनाचा अनुभव आहे. मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव इथं बांधावरची शाळा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती आणि पर्यावरणाशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आलाय. या उपक्रमात मुख्याध्यापक खोचरे सर, सूर्यवंशी सर, कुंभार सर, जैतापकर सर, गोसावी मॅडम, दळवी मॅडम, पालव मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये अनुभवाधारित शिक्षण, निसर्गप्रेम आणि सामाजिक जाणीव विकसित होते. आज गरज आहे ती अशा ग्रामीण मराठी जिल्हा माध्यमिक शाळा जपण्याची, कारण इथंच संस्कार, संस्कृती आणि जीवनमूल्यांची खरी शिदोरी मिळते. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगविल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे शिकणारी एक विद्यार्थिनी आपल्या गावातील तळगाव गावातील गणपत काका टेंबकर यांची आज मी मुलाखत घेणार आहे. त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. तुमचं नाव काय आहे? किती वर्ष शेती करता? किती वर्ष शेती करता?
शेती आता 90 वर्ष आमचं झाली, आता 50-60 वर्ष करतो. तुम्ही हे उत्पन्न उत्पादन काय मला ऐकायला येईल. उत्पादन कुठून घेता? उत्पादन कुठून घेतात? शेतीतून तयार माल तुम्ही कुठे विकता? हे कृषी कृषी विभाग त्यातून तुम्हाला किती पैसे मिळतात? 50,000. तुमचा आहार आम्ही केलेल्या आम्ही जी मदत केली त्याची माहिती सांग जरा. मी मदत केला त्याबद्दल धन्यवाद.